मुंबई महानगरपालिका महास्वच्छता अभियानाच्या धर्तीवर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये महास्वच्छता अभियान राबवण्याबाबत आवाहन केले होते। या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्वच वॉर्डमध्ये आरोग्य विभागणीच्या ए, बी, सी आणि डी या झोननिहाय महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश दिवटे यांच्या सूचनेनुसार आयुक्त सोमवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असून महास्वच्छता अभियान 2024च्या अनुषंगाने आज दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी शहरातील ए झोनमधील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या अभियानाचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश दिवटे यांच्या उपस्थित करण्यात आला। आजच्या या मोहिमेत ए झोनमधील सांगली नाका, आसरा नगर, सहकार नगर, दत्त कॉलनी, महासत्ता चौक, डीकेटी कॉलेज, मुसळे हायस्कूल, फॉर्च्यून प्लाझा, आदिनाथ सोसायटी, रायगड कॉलनी, एकता कॉलनी, पाटील मळा, बाजार समिती परिसर, म्हसोबा मंदिर परिसर, आयकर कॉलनी, जाधव मळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान परिसर, निशिगंध सोसायटी, सुरभी कॉलनी, वृंदावन कॉलनी, गुलमोहर कॉलनी इत्यादी ठिकाणी सदर मोहीम राबवण्यात येऊन 31 टन कचरा गोळा करण्यात येऊन या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली। या अभियानासाठी महानगरपालिकेकडून 1 रिफ्युजी कॉम्पॅक्टर, 15 ट्रॅक्टर ट्रॉली, 2 टिप्पर एवढ्या यंत्रणेसह 6 आयुक्त विजय राजापुरे, अग्निशमक अधिकारी सौरभ साळुंखे, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, खरेदी पर्यवेक्षक शीतल पाटील, विधी अधिकारी खजिदा संधी, प्रकाश अधिकारी प्रशांत आर्गे, संजय भोयटे, विजय पाटील, महादेव मिसाळ यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, स्वच्छता निरीक्षक तसेच जवळपास 400 अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। त्याचबरोबर रहिवाशांनीही आपले शहर स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक ओम प्रकाश दिवटे यांच्याकडून करण्यात येत आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।